मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलानं रस्त्यावरती दारू पिऊन अक्षरशः धिंगाणा घातला। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेच्या गाडीला धडक देण्यात आली। अर्धनग्न अवस्थेमध्ये राहिल शेख गाडी चालवत होता। राहिल जावेद शेखनं राजश्री मोरेला शिवेगाळ केलेली आहे, तर साहिल शेखने पोलिसांना देखील दमदाटी केली। पोलिसांसमोरच राजश्रीला शिवीगाळ करण्यात आली। तुम्हाला शिव्या देतोयस? हा, दे शिव्या, दे शिव्या मला। नाही जा सांभो आणि मग माझ्याकडे ये. कुठं का थांबव? एक मिनिट। हा बोल गाडी कुणाची ठोकली तू, त्यांची की माझी? कोणाला बोलशील? कोणाला बोलशील? हॅलो, साहेबांना पाठव ना। हे बघा, हे हा राहिल, पिऊन आहे ना, हे बघा दारू पिऊन आहे ना यांची हा राहिल, हा मला शिव्या देतोय, मॅडमला हा बोलतोय, हा मला शिव्या देतोय, हा बोलतोय माझा बाप हा आहे, तो आहे। कोण आहे तुझा बाप? माझी गाडी ठोकलीस ना, तो असा अर्धा उघडा असा उघडा। तू कुठे चालला होतास? हे मनसे, तुम्ही हे तू कुठला मनसेवाला आहे? कुठला आहे? शिवसेनावाला आहे? मनसे त्यांच्या गाडी मनसे लोक, तुम्ही लोक मराठी शिकवता ना रे लोकांना? मी अरे कोण तर आहे? माझा बाप महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहे। तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे? हा कोण? मनसेवाले? हा अच्छा, आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार, गाडी ठोकणार? अरे ताई, हे जा ना। चल पाठीमागं उभा राहा। ड्रायव्हिंग करतोस तू, गाडी ठोकली लोकांची इकडे येऊन। अरे 150 खाली मध्ये काल रात्री एक मनसेवाला, नंतर मला माहित ना, मी खरं सांगते, त्याने माझा पाठलाग केलेला आहे। त्याने माझ्या गाडीला वारंवार का मारलं, त्याच्यानंतर त्याचा जो माज होता की मी मनसेवाला आहे, मी मनसेवाला आहे, तुला माहिती आहे माझा बाप कोण आहे, तुला माहिती आहे का, तू ठाण्यामध्ये जा आणि माझ्या बापाचं नाव जावेद शेख आहे, तिकडे जाऊन विचार माझा बाप कोण आहे, तुझ्या गाडीचं किती नुकसान झालेलं आहे, जा राज ठाकरेंकडं आणि घे त्यांच्याकडून पैसे, त्यांना माझं नाव सांग। आणि तो मुलगा पूर्ण नागडा उघडा होता, त्याच्या अंगावर कपडे सुद्धा नव्हते, दारू पिलेला मुलगा होता तो, आणि त्याचं नाव राहिल शेख होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।